नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मसाल्यातील शेवग्याच्या शेंगा बनवणार आहोत। खूप छान लागतात। तर आता सर्वप्रथम आपण हे शेवग्याच्या शेंगा त्याला शिजवून घेऊया। मी स्वच्छ कापून आणि धुवून घेतलेले आहेत। त्याला आपण शिजायला टाकूया। आपण साध्या सांबारमधल्या खाल्ल्या असतील, पण मसाल्यातल्या एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतात मसाल्यातील शेवग्याच्या शेंगा। तर आपण ह्या आता शिजायला टाकलेले आहेत। आपल्या शेंगा शिजूपर्यंत आपण आहे ना मसाल्याची तयारी करूया। त्याच्यासाठी मी हे छोटे छोटे 3 बारीक कांदे घेतलेले आहेत। आपण ते आता भाजून घेऊया। आपल्याला खोबरं कांद्यांचं वाटण करायचं आहे। मग शेंगासाठी आपण आपल्या शेंगा शिजूपर्यंत आपण हे वाटण तयार करून घेऊया। तुम्ही बघू शकता आपला कांदा मस्त छानपैकी असा भाजून झाला आहे वाटण बनवण्यासाठी। आता त्याच्यात मी हे तेल टाकून छानपैकी असा मस्त भाजून घेतलेला आहे। तुम्ही पण तसंच करू शकता। आणि त्याच्यामध्ये ना मी हे बारीक केलेलं खोबरं टाकतो आहे। माझं बारीक केलेलं होतं तर तेच मी टाकते। खोबऱ्याची वाटी नव्हती, पण तुम्ही खोबऱ्यात पण असं अख्खं खोबरं पण बारीक काप करून टाकू शकता। हे आता छानपैकी 2 मिनिटं याला भाजून घेऊ। त्याच्यामध्ये आपण आता थोडीशी जिरे घालणार आहोत। काळ्या वाटणामध्ये छानपैकी होतो असं तेल। आपलं खोबरं आणि कांदा छान मस्त भाजलेला आहे। आपलं खोबरं आणि कांदा भाजून झालेला आहे। मी थोडासा कढीपत्ता घेतलेले आहे, 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, आणि हे खोबरं, कांदा आणि कोथिंबीर, आणि आपले शेंगा पण शिजत आहेत। आपण तोपर्यंत हे मसाला आहे ना वाटून घेऊया। आपलं वाटण करून तयार आहे। आपण आता फोडणीची तयारी करूया। प्रथम तेल टाकायचं आहे। कढीपत्ता, आणि अद्रक लसूण पेस्ट, मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये पहिलं आपण एक कापल्याला बारीक टमाटर टाकून घेऊया। त्यात आता हे खोबरं कांद्याचं वाटण, याला 2 मिनिटं शिजू देऊ आपण मसाला। आपला मसाला शिजून झाला आहे, तुम्ही बघू शकता। आता याच्यामध्ये आपण घरगुती गरम मसाला आहे, घरी बनवलेला आहे मी, लाल तिखट आणि धना पावडर, ते आपण टाकूया। 1 चमचा लाल तिखट, तुम्ही चवीनुसार टाकू शकता।
माझं लाल तिखट कमी, म्हणजे काश्मीरी लाल तिखट आहे, जास्त नाही. तर याला छान असं मस्त मसाला झाला आहे. याला तेल सुटलं की आपण त्याच्यामध्ये शिजवलेले शेंगा टाकायचे आहेत. शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा. तुम्ही याची सुक्की पण बनवू शकता, पण मी रस्सा भाजी बनवत आहे पातळ. सुक्की पण खूप छान लागते भातासोबत खायला. चवीनुसार मीठ. आपली रस्सा भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता अशी मस्त तरी आलेली आहे आणि खायला पण खूप छान लागतात शेवग्याच्या शेंगा मसाल्यातल्या. तुम्ही नक्की ट्राय करा. वरतून आपण कोथिंबीर बारीक केलेली टाकणार आहोत. आपली भाजी काळ्या वाटणातली तयार आहे. शेवगा शेंगा खूप छान लागतात. ते स्टॉप आहे. चला तर आपली मसाला शेवगा भाजी रस्सा भाजी तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान आणि तरी पण खूप छान आलेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आवडल्यात लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.